तर नमस्कार. या नवीन व्हिडिओमधून पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमधून आपण पुन्हा एकदा सीटीईटीच्या तयारीसाठी मराठी अध्यापनशास्त्र याच्यावरती आधारित महत्त्वाचे 15 प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत. सर्व जे काही प्रश्न आहेत ते या ठिकाणी नवीन आहेत, त्याच्यामुळे प्रत्येक प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा असणार आहे. तर यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि या ठिकाणी सीटीईटीच्या तयारीसाठी चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, पुढे येणारे बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त त्याच्यापर्यंत शेअर करा. तर या ठिकाणी जे काही सर्व प्रश्न आहेत ते आपण फ्रेश काढलेले आहेत. तर मंदिरा पहिल्या वर्गात शिकते आणि ती मला आंबा खूप आवडतो, मला कंटाळा आला आहे, अशा प्रकारची ती वाक्य बोलते. तर मंदिराला मंदिरा आहे ही पहिल्या वर्गामध्ये शिकते. आता पहिलीला आहे, तिला मला आंबा खूप आवडतो, मला कंटाळा आला आहे, अशा प्रकारची वाक्य तिला बोलायला येतात. तर या ठिकाणी मंदिराला यापैकी लिंग, वाचन, क्रियापद इत्यादींच्या दृष्टिकोनातून सर्वनाम कसे वापरावे हे माहीत आहे. म्हणजे जर अशा प्रकारे ती वाक्य बोलत असेल तर याच्यामधून लिंग, वाचन आणि क्रियापद इत्यादींच्या दृष्टिकोनातून तिला सर्वनाम कशा प्रकारे वापरायचं हे माहीत आहे. फक्त ती सर्वनामांचा वापर तिला माहिती आहे का? केवळ लिंगाच्या दृष्टिकोनातून सर्वनामांचा योग्य वापर तिला माहिती आहे. फक्त मला, मी या सर्वनामांची ती वाक्य बोलू शकते का? तर जर ही दोन वाक्य आपण या ठिकाणी पाहिली की मला आंबा खूप आवडतो, मला कंटाळा आलाय, अशा प्रकारे जर ती वाक्य बोलत असेल तर या ठिकाणी तिला लिंग, वचन, क्रियापद इत्यादींच्या दृष्टिकोनातून सर्वनाम कशा प्रकारे वापरायचं, त्याचा वापर कशा प्रकारे करायचा हे तिला माहिती आहे. तर हे या दोन वाक्यांवरून समजत आहे. म्हणून या ठिकाणी याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी प्रश्न दुसरा आहे भाषा. तर भाषा म्हणजे नियमांच्या माहितीने ती सुधारते, फक्त शाळेत शिकता येते, एक पद्धतशीर नियमबद्ध असं साधन आहे, नेहमी व्याकरणाच्या नियमांचीच आपण पालन करतो किंवा पालन करते. तर भाषा म्हणजे या ठिकाणी यापैकी काय आहे? तर या ठिकाणी तुमचं उत्तर येत असेल, जे असेल ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर या ठिकाणी कोणतीही भाषा असते तर ती एक पद्धतशीर आणि नियमबद्ध असं साधन असते. त्या ठिकाणी नियम असतात, पद्धतशीर त्या ठिकाणी जी काही भाषा आहे ती रचली जाते आणि त्या नियमाला धरून जी काही भाषा आहे ती या ठिकाणी शिकता येते किंवा बोलता येते. म्हणून या ठिकाणी भाषा एक पद्धतशीर नियमबद्ध असं साधन आहे. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर येईल. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा तिसरा, भाषेचे पाठ्यपुस्तक तयार करताना सर्वात कमी महत्वाचा मुद्दा म्हणजे? तर भाषेचं पाठ्यपुस्तक तयार करत असताना सर्वात कमी महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. तर 4 मुद्दे आहेत, त्यापैकी 3 सर्वात महत्वाचे मुद्दे आहेत, तर 1 सर्वात कमी मुद्दा ओळखायचा आहे. तर पहिला मुद्दा आहे भाषेच्या वेगवेगळ्या छटा, अभ्यासात विविधता, धड्यांची संख्या आणि विषय घटकांमध्ये विविधता असणे. तर आता यापैकी सर्वात कमी महत्वाचा मुद्दा पाठ्यपुस्तक तयार करताना कोणता असेल? तर या ठिकाणी पाठ्यपुस्तकामध्ये भाषेच्या वेगवेगळ्या छटा असणं आवश्यक आहे, तर हा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे. त्याच्यानंतर अभ्यासामध्ये वेगवेगळ्या जे काही विविधता आहेत, वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यास असणं आवश्यक आहे. पाठ्यपुस्तकामध्ये सर्व प्रकारच्या काही रचना आहेत, कविता, धडे, त्याच्यानंतर स्टोरी समाविष्ट करणं आवश्यक आहे. म्हणजे विद्यार्थ्यांचा सगळ्या बाजूने अभ्यास होईल, म्हणजे अभ्यासात विविधता असणं या ठिकाणी हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर विषय घटकांमध्ये जे काही विविधता आहे ते सुद्धा या ठिकाणी आवश्यक असेल. परंतु जी काही धड्यांची संख्या आहे तर ती कमी महत्वाची आहे. धडे किती असावेत तर हे या ठिकाणी जास्त महत्वाचं नाही. म्हणून या ठिकाणी भाषेचे पाठ्यपुस्तक तयार करत असताना सर्वात कमी महत्वाचा मुद्दा म्हणजे धड्यांची संख्या. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे चौथा, एकापेक्षा अधिक भाषांचा वापर. म्हणजे एकापेक्षा अधिक भाषांचा वापर जर केला तर त्याच्यामुळे खालीलपैकी काय होईल? कोणत्याही एका भाषेमध्ये प्रभुत्व मिळण्यास त्यामुळे अडथळा येईल किंवा अडथळा आणते, वर्गातील गुंतागुंत वाढेल, शिक्षकांसाठी ती एक मोठी समस्या आहे, संज्ञानात्मक म्हणजे आकलनात्मक विकासासाठी मदत करते. तर एकापेक्षा अधिक भाषांचा वापर केला तर यापैकी काय होईल? तर या ठिकाणी जर वर्गामध्ये एकापेक्षा अधिक भाषांचा वापर केला
तर विद्यार्थ्यांना यापैकी संज्ञानात्मक म्हणजे काय आकलनात्मक विकास आहे तो विद्यार्थ्यांचा चांगल्या प्रकारे होणार आहे। त्याला ज्या भाषेमधून चांगलं समजेल तर त्या भाषेमधील तो शब्द लक्षात घेईल, अर्थ लक्षात घेईल आणि त्याच्यामुळे जो काय आकलन आहे ते आकलनाचा विकास होण्यासाठी मदत होणार आहे। म्हणजेच एकापेक्षा अधिक भाषांचा वापर हा संज्ञानात्मक विकासासाठी मदत करतो। पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे। प्रश्न पुढचा आहे प्रश्न क्रमांक 5वा, भाषा ग्रहण आणि भाषा शिक्षणाच्या संदर्भात कोणते विधान योग्य नाही? तर खालीलपैकी 4 विधाने आहेत त्यापैकी एक विधान भाषा ग्रहण आणि भाषा शिक्षण संदर्भामध्ये बरोबर नाही ते सांगायचं आहे। तर पहिलं विधान आहे सांस्कृतिक भिन्नता हा भाषा ग्रहण आणि भाषा शिक्षण यावर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे। तर संस्कृतीमध्ये जो काही वेगवेगळेपणा असतो त्याच्यामुळे भाषा ग्रहण करत असताना किंवा भाषा शिक्षण याच्यावरती परिणाम होत असतो। म्हणजे भाषा भिन्नता, भाषामध्ये वेगवेगळेपणा असणं हा सर्वात महत्त्वाचा परिणाम करणारा घटक आहे। तर हा सुद्धा जो काही विधान आहे तर त्या ठिकाणी या भाषा ग्रहण आणि भाषा शिक्षण संदर्भात योग्य असं विधान आहे। त्याच्यानंतर दुसरं विधान भाषा ग्रहणातील वेगवेगळ्या ज्या काही संकल्पना असतात त्या मातृभाषेमधून तयार होत असतात। आपण सुद्धा एखादी संकल्पना समजून घेत असताना किंवा विचार करत असताना आपल्या मातृभाषेमधूनच आधी विचार करतो। म्हणजे या ठिकाणी दुसरा सुद्धा मुद्दा बरोबर आहे। तिसरा मुद्दा बघा, भाषा शिक्षणात कधीही अनुवादाची मदत घेतली जात नाही। तर भाषा शिक्षणामध्ये कधीतरी आपण ट्रान्सलेशनची जी मदत आहे ती घेतच असतो। म्हणजेच या ठिकाणी हा जो काही मुद्दा आहे तर तो या ठिकाणी चुकीचा आहे, अयोग्य आहे। म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे। त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे 6वा, बहुभाषिक वर्गात तुम्ही कशाला सर्वात कमी महत्त्व द्याल? बहुभाषिक वर्ग असेल तर त्या वर्गामध्ये तुम्ही यापैकी कशाला सर्वात महत्त्व कमी देणार आहात? तर दोन भाषांमधील समानता आणि फरक यांचे विश्लेषण कसे करावे? तर हे मुलांना शिकवणं, म्हणजे मुलांना दोन भाषेमधील जे काही समानता असेल, सारखेपणा असेल, त्याच्यानं जो काही फरक असेल त्याच्यामध्ये विश्लेषण कशा प्रकारे करायचं तर हे आपण विद्यार्थ्यांना शिकवणं। त्याच्यानंतर विविध प्रकारचं बालसाहित्य, त्याच्यानंतर वर्गात विविध प्रकारच्या साहित्याने समृद्ध असलेले वातावरण आणि वर्गातील बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक संदर्भासाठी संवेदनशीलता। तर बहुभाषिक वर्ग आहे तर त्या ठिकाणी आपल्याला जे काही बालसाहित्य आहेत, विविध प्रकारचे बालसाहित्य असणं आवश्यक आहे, त्याला आपण सर्वात जास्त महत्त्व देणार आहोत। त्याच्यामुळेच या ठिकाणी आपल्याला जे काही बहुभाषिक रचना असतील किंवा कविता धड्या असतील तर ते विद्यार्थ्यांना आपल्याला समजावून सांगता येतील किंवा त्याचा पुरवठा करता येणार आहे, म्हणजे हे या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं असेल। त्याच्यानंतर वर्गात विविध प्रकारच्या साहित्याने समृद्ध असलेले वातावरण असेल तरच विद्यार्थ्यांना त्या वर्गामध्ये आपल्याला भाषेचे जे काही शिक्षण आहे ते चांगल्या प्रकारे देता येईल। म्हणजेच बहुभाषिक वर्गामध्ये साहित्याने समृद्ध वातावरण असणं आवश्यक आहे। तर हे विधान सुद्धा किंवा याला सुद्धा आपल्याला महत्त्व द्यावं लागेल। त्याच्यानंतर वर्गातील जे काही बहुभाषिक असतील, वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या भाषा बोलणारे विद्यार्थी असतील, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बहुसंस्कृती म्हणजे वेगवेगळ्या संस्कृतीचे विद्यार्थी असणार आहेत आणि त्या संदर्भासाठी त्याच्यावरती जर उदाहरणं देत असो किंवा त्याच्यावरती काय दाखले देत असो तर त्यासाठी आपल्याला संवेदनशीलता पाळणं आवश्यक आहे। जर काही त्या ठिकाणी आपण चुकीचं किंवा याच्यामध्ये संवेदनशीलता पाळली नाही तर त्या ठिकाणी त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवरती होणार आहे। म्हणजे हा मुद्दा सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचा असेल। परंतु आपण दोन भाषांमधील समानता असेल, त्याच्यानंतर काही वेगवेगळेपणा असेल तर त्याचं जे काही विश्लेषण आहे ते आपण विद्यार्थ्यांना शिकवणं, तर हे या ठिकाणी सर्वात कमी महत्त्वाचं असेल। म्हणून या ठिकाणी याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे येणार आहे की दोन भाषांमध्ये समानता, त्याच्यानंतर त्यांचं फरक यांचे विश्लेषण कसे करावे हे मुलांना शिकवणं, तर हे बहुभाषिक वर्गामध्ये आपल्या दृष्टीने सर्वात कमी महत्त्वाचं असेल किंवा त्याला आपण सर्वात कमी महत्त्व देणार आहोत। त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे 7वा प्रश्न आहे प्राथमिक स्तरावरील भाषा पाठ्यपुस्तकांमध्ये कोणत्या प्रकारच्या साहित्य रचनांना स्थान दिले पाहिजे? प्राथमिक स्तरावरती जे काही भाषाची पाठ्यपुस्तके असतात त्याच्यामध्ये खालीलपैकी कोणत्या साहित्यांना आपल्याला स्थान द्यायचं आहे? केवळ कथा आणि कविता यांना स्थान द्यायचं का? परदेशी साहित्यांच्या रचनांना, मुलांच्या वातावरणाशी संबंधित असलेल्या आणि भाषेच्या वेगवेगळ्या छटा असलेल्या रचनांना स्थान द्यायचं का? जे प्रत्यक्ष मूल्यांवर आधारित असेल तर यापैकी प्राथमिक स्तरावरील जे काही पाठ्यपुस्तके असतात भाषेची तर त्याच्यामध्ये कशाला स्थान दिलं पाहिजे? तर या ठिकाणी प्राथमिक स्तरावरील जे काही भाषा पाठ्यपुस्तके असतात त्याच्यामध्ये मुलांच्या वातावरणाशी संबंधित
असलेल्या आणि भाषेच्या वेगवेगळ्या छटा असलेल्या ज्या काही रचना असतील, मग त्या रचनांमध्ये कथा असतील, कविता असतील, त्याच्यानंतर काही वेगवेगळे परदेशी साहित्य असतील, त्याच्यानंतर काही मूल्य असतील, त्या मूल्यांवर आधारित सुद्धा पाठ असतील. म्हणजेच मुलांच्या वातावरणाशी, दैनंदिन वातावरणाशी संबंधित असलेल्या ज्या काही रचना आहेत त्यांचा जास्तीत जास्त आपल्याला त्या ठिकाणी समावेश करावा लागणार आहे. त्याच्यामुळे जे पाठ्यपुस्तक तयार होईल ते विद्यार्थ्यांना त्यांच्या जवळचं वाटेल. म्हणजेच याचाच अर्थ पर्याय क्रमांक 3 या प्रकारचे काय साहित्य असेल त्या रचनांना या ठिकाणी आपल्याला स्थान द्यावं लागेल. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे 8वा. मुलांच्या भाषिक क्षमतेचे मूल्यांकन करण्याचा सर्वात योग्य मार्ग खालीलपैकी कोणता आहे? मुलांच्या भाषिक क्षमतेचं मूल्यांकन करायचं आहे, त्यासाठीचा सर्वात योग्य मार्ग खालीलपैकी कोणता? नामाची 2 उदाहरणे द्या, अशा प्रकारे आपण प्रश्न विचारून ढग, आकाश, पक्षी, मूल या नामयुक्त शब्दांचा वापर करून एक गोष्ट लिहा. नामाची व्याख्या पूर्ण करा. नाम म्हणजे काय ते स्पष्ट करा. तर खालीलपैकी कोणत्या मार्गाने आपल्याला विद्यार्थ्यांचं भाषिक क्षमतेचं मूल्यांकन चांगल्या प्रकारे करता येणार आहे? तर पहा, यासाठी आपल्याला ढग, आकाश, पक्षी, मूल तर यासारखे नामयुक्त शब्दांचा वापर करून एक गोष्ट विद्यार्थ्यांना लिहायला सांगायची आहे आणि त्याच्यावरून ते विद्यार्थी या शब्दांचा वापर करून कशा प्रकारे ती गोष्ट लिहित आहेत तर याच्यावरून आपल्याला त्यांच्या भाषिक क्षमतेचे काय मूल्यांकन आहे ते करता येणार आहे. म्हणजेच या ठिकाणी हा जो काही मार्ग आहे तो सर्वात योग्य असा मार्ग आहे. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे, मुलांच्या भाषण अभिव्यक्तीचा विकास करण्याचा सर्वात कमी प्रभावी मार्ग कोणता? मुलांची भाषण अभिव्यक्ती याचा विकास करायचा आहे तर यासाठीचा सर्वात कमी महत्वाचा मार्ग कोणता आहे? तर संवाद करणे, एकमेकांशी बोलणे, व्याकरणावर आधारित रचनांचा अभ्यास करायला लावणे, आपल्या अनुभवांचे वर्णन करणे आणि चर्चा करणे. तर सर्वात कमी महत्वाचा मार्ग या ठिकाणी विचारला आहे. म्हणजे 3 जास्त महत्वाचे आहे तर 1 कमी महत्वाचा आहे, तो या ठिकाणी उत्तर असेल. तर जर भाषण अभिव्यक्तीचा म्हणजे संप्रेषण अभिव्यक्तीचा विकास करायचा असेल तर या ठिकाणी एकमेकांशी संवाद करणं खूप महत्वाचं आहे. जर संवाद केला तरच भाषण अभिव्यक्ती जो काही विकास आहे तो होणार आहे. त्याच्यानंतर आपल्या अनुभवांचं वर्णन करणं खूप महत्वाचं आहे. जर आपल्या अनुभवांचं वर्णन करायला विद्यार्थी शिकले तरच त्याचा अर्थ जे काही भाषण अभिव्यक्ती आहे त्याचा सुद्धा विकास होणार आहे, हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर कोणत्याही एखाद्या मुद्द्यावरती चर्चा करणे याच्यामधून सुद्धा भाषण अभिव्यक्ती जो काही विकास आहे तो होण्यामध्ये मोठा हातभार लागतो. परंतु या ठिकाणी व्याकरणावर आधारित ज्या काही संरचना असतात, ज्या काही रचना असतात त्या रचनांचा जर अभ्यास केला तर याच्यामधून भाषा अभिव्यक्तीचा विकास होईलच असं नाही. म्हणजे हा सर्वात कमी असा प्रभावी मार्ग आहे. म्हणून या ठिकाणी याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे की मुलांच्या भाषण अभिव्यक्तीचा विकास करण्यात हा सर्वात कमी प्रभावी मार्ग आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 10वा आहे की भाषा शिकण्यासाठी कोणते घटक सर्वात महत्वाचे आहे? तर भाषा शिकायची आहे आणि त्यासाठी खालीलपैकी कोणता घटक सर्वात महत्वाचा असेल? तर पहिला घटक आहे समृद्ध असं भाषिक वातावरण. त्याच्यानंतर भाषेचे व्याकरणाचे नियम, मजकुरावर आधारित प्रश्न उत्तरे, भाषेचे पाठ्यपुस्तक. तर यापैकी कोणत्या घटकाच्या माध्यमातून आपण भाषा चांगल्या प्रकारे शिकू? तर या 4 घटकांपैकी भाषेचे जे काही वातावरण आहे म्हणजे समृद्ध असं भाषिक वातावरण असेल तर या घटकाच्या माध्यमातून, या घटकाच्या साहाय्याने भाषा शिकण्यासाठी सर्वात जास्त मदत होते. जर समृद्ध असं भाषिक वातावरण नसेल तर भाषा शिकण्यामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. म्हणजेच या ठिकाणी भाषा शिकण्यासाठी सर्वात महत्वाचा असा घटक तो म्हणजे समृद्ध असं भाषिक वातावरण. म्हणून पर्याय क्रमांक 1 ह्याचं उत्तर येईल. त्याच्यानंतर या ठिकाणी प्रश्न पुढचा आहे, प्रश्न 11वा आहे दृष्टीबाधित मुलांना भाषा शिकवताना जे काही अंध किंवा दृष्टीबाधित विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना भाषा शिकवायची आहे तर ती भाषा शिकवत असताना अधिकाधिक तोंडी भाषेचा वापर करावा किंवा भाषा वापरावी. त्यांना वर्गात स्वतंत्रपणे बसवावे जेणेकरून त्यांच्याकडे विशेष लक्ष दिले जाईल. विविध भाषिक कार्यात त्यांना सहभागी करून घेऊ नये आणि कमी धड्यांच्या पाठ्यपुस्तके तयार केली पाहिजे. म्हणजे जे अंध विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी कमी धड्यांची पाठ्यपुस्तके तयार केली पाहिजे. तर यापैकी दृष्टीबाधित मुलांना भाषा शिकवत असताना तुम्ही काय कराल? तर या ठिकाणी सुद्धा निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह जे काही टॅग वर्ड्स आहेत त्याचा उपयोग होतो. तर
आपल्याला दृष्टिबाधित मुलांच्या दृष्टीने जर विचार केला तर आपल्याला एक पॉझिटिव्ह असा टॅगवर्ड्स या ठिकाणी शोधायचा आहे। या ठिकाणी सुद्धा आपण दृष्टिबाधित मुलांच्या बाबतीमध्ये आपण पॉझिटिव्ह विचार करायचा आहे, म्हणजे उत्तर सुद्धा आपलं पॉझिटिव्ह आलं पाहिजे। तर या ठिकाणी अधिकाधिक आपण तोंडी भाषेचा वापर जर केला तर दृष्टिबाधित मुलांना जे काही भाषा आहे ती लवकर शिकता येते। दृष्टिबाधित जे विद्यार्थी असतात त्यांना भाषेवरती जास्त असं प्रभुत्व मिळवता येतं। त्यांचे जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे, ऐकण्याची क्षमता आहे ती चांगल्या प्रकारची असते। म्हणजेच आपण शिकवत असताना जर अधिक तोंडी भाषेचा वापर केला तर हे दृष्टिबाधित विद्यार्थी चांगल्या प्रकारे भाषा शिकतील। परंतु या ठिकाणी त्यांना वर्गात स्वतंत्रपणे बसवावे, तर या ठिकाणी स्वतंत्रपणे बसून त्यांना आपण वेगळे करणार नाही, म्हणजेच या ठिकाणी हा निगेटिव्ह वाक्य आहे, म्हणजेच हे याचं उत्तर येणार नाही। त्याच्यानंतर विविध भाषेकार्यात त्यांना सहभागी करून घेऊ नये, तर सहभागी करून घेऊ नये हे सुद्धा निगेटिव्ह आहे। तर या ठिकाणी आपल्याला सर्वसमावेशित शिक्षणाचा आपण पुरस्कार केला आहे, म्हणजे आपण विद्यार्थ्यांना वेगळं बसवणार नाही, ही निगेटिव्ह बाजू होऊ शकते। आणि कमी धड्यांच्या पाठ्यपुस्तके तयार केली पाहिजे, म्हणजे फक्त अशा विद्यार्थ्यांसाठीच कमी धड्याचे पाठ्यपुस्तके तयार करणे हे सुद्धा पण निगेटिव्ह आहे। तर या ठिकाणी जर पॉझिटिव्ह विचार केला तर अधिकाधिक तोंडी भाषेचा आपण वापर करायचा आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर येईल। त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे प्रश्न 12वा, बहुभाषिकता। तर बहुभाषिकता भाषा अध्यापनात एक मोठी अडचण आहे। बहुभाषिकता भाषिक समृद्धीला धोका आहे, भाषा शिकण्यात अडथळा आणते, ही भाषा शिकण्याचे महत्त्वपूर्ण स्रोत आहे। तर बहुभाषिकता यापैकी नेमकं काय आहे, बहुभाषिकतेमुळे यापैकी काय होईल? या ठिकाणी सुद्धा निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह असा विचार तुम्ही करू शकता आणि याच्यावरून तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर नक्की येईल। तर या ठिकाणी विचार करून प्रश्नाचं उत्तर येतंय का ते। तर या ठिकाणी भाषा अध्यापनात एक मोठी अडचण आहे, तर बहुभाषिकतेमुळे अडचण येत नाही, निगेटिव्ह आहे। या ठिकाणी भाषिक समृद्धीला धोका आहे, धोका असणे सुद्धा या ठिकाणी निगेटिव्ह आहे। भाषा शिकण्यास अडथळा आहे, हे सुद्धा या ठिकाणी निगेटिव्ह आहे। तर या ठिकाणी उत्तर ही भाषा शिकण्याचे महत्त्वपूर्ण स्रोत आहे। बहुभाषिक असतील तर वेगवेगळ्या भाषांमधील आपल्याला साहित्य मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होऊ शकतं आणि याच्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात जी काही भाषा आहे ती भाषा शिकण्यास मदत होते, म्हणजेच बहुभाषिकता ही भाषा शिकण्याचे महत्त्वपूर्ण स्रोत आहे। तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे। प्रश्न पुढचा आहे 13वा, मूल शाळेत येण्यापूर्वी भाषेच्या 4ही कौशल्यांना आत्मसात केलेले असते, त्यांच्या भाषेच्या पद्धतशीर व्यावहारिक कौशल्यांसह ते येतात, कोरीपाटी असते, भाषेचा योग्य वापर करण्यात ते सक्षम नसतात। तर मूल शाळेत येण्यापूर्वी यापैकी कोणती गोष्ट त्यांच्यामध्ये असते? तर या ठिकाणी भाषेच्या 4ही कौशल्यांना आत्मसात केलेले असते का? तर जे पहिलीचं मूल असेल तर ते शाळेत यायचं आहे आणि येण्यापूर्वी त्याला जे काही 4 कौशल्य असतात, श्रवण, वाचन, भाषण आणि लेखन, तर ही 4ही कौशल्य त्याला थोडी येत असतील, परंतु ते पूर्णपणे आत्मसात केलेली नसतात, म्हणजेच या ठिकाणी हे उत्तर येणार नाही। त्याच्यानंतर कोरीपाटी म्हणजे शाळेत येणारं किंवा येण्यापूर्वी जे मूल असेल तर ते पूर्णपणे कोरीपाटी नसते, म्हणजेच या ठिकाणी त्याला काही गोष्टी येत असतात, म्हणजेच हे सुद्धा उत्तर येणार नाही। तर भाषेचा योग्य वापर करण्यात ते सक्षम नसतात, म्हणजे या ठिकाणी त्याला कोणत्याही प्रकारची भाषा येत नाही का? तर असं नाही, तर त्या विद्यार्थ्यांना थोड्या प्रमाणामध्ये जे काही भाषा आहे ती वापरता येते, जे छोटी वाक्य वगैरे असतात तर ते बोलू शकतं, म्हणजे या ठिकाणी हे सुद्धा उत्तर येणार नाही। तर पर्याय क्रमांक 2 जर बघितला की त्यांच्या भाषेच्या पद्धतशीर व्यावहारिक कौशल्यांसह ते येतात, म्हणजे त्यांची एक स्वतःची भाषा असते, त्यांच्या घरामधून किंवा शेजारी पाजारी परिसरामधून त्यांनी छोटी वाक्य किंवा बोलण्याची पद्धत त्यांनी आत्मसात केलेली असते आणि त्याच्यामध्येच म्हणजे ती स्वतःची पद्धतशीर अशी व्यावहारिक कौशल्य आत्मसात केलेले असतात आणि त्या व्यावहारिक कौशल्यांसह ते शाळेमध्ये येतात, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर याचं येईल। प्रश्न पुढचा आहे 14वा, पाठात दिलेल्या चित्रांचे उद्देश काय असतो? पाठामध्ये 5 चित्र दिलेले असतात, तर त्याचा उद्देश खालीलपैकी कोणता असतो? चित्र हे अमूर्त संकल्पना समजून देण्यास मदत करतात, चित्रांमुळे पाठ्यपुस्तक आकर्षक बनतात, चित्र पाठाची शोभा वाढवतात, की पाठ्यपुस्तकात चित्र देण्याची प्रथा आहे म्हणून? तर यापैकी कोणता महत्त्वाचा उद्देश आहे किंवा चित्र देण्याचा पाठातील उद्देश कोणता असेल? तर या ठिकाणी चित्र, कोणतेही चित्र असेल त्या चित्रांमुळे ज्या काही अमूर्त संकल्पना असतात, कन्सेप्ट असतात, ते क्लिअर होण्यामध्ये मदत होत असते,
म्हणूनच पाठामध्ये जे काही चित्र आहे ते चित्र दिलेली असतात किंवा दिले जातात. म्हणजे याचं उत्तर पहा पर्याय क्रमांक 1 येणार आहे. तर पहा पाठ्यपुस्तकांमध्ये चित्र दिल्यामुळे आकर्षक तर बनतच असतात, त्याच्यानंतर शोभा सुद्धा वाढते. परत चित्र देण्याची प्रथा आहे, परंतु या ठिकाणी त्याचा जो काही उद्देश आहे तो उद्देश म्हणजे या ठिकाणी ज्या अमूर्त संकल्पना आहेत त्या समजण्यामध्ये असतो. तर या ठिकाणी शेवटचा आणि 15वा प्रश्न आहे, भाषेची अभिव्यक्ती कौशल्य कोणती? तर पहा भाषेची अभिव्यक्ती कौशल्य विचारलेले आहेत. पहा भाषेची 2 कौशल्य असतात, एक अभिव्यक्ती कौशल्य आणि दुसरी पहा ग्रहणात्मक कौशल्य. तर पहा ते अभिव्यक्ती कौशल्य यापैकी कोणती आहेत? भाषेमधील 4 प्रमुख कौशल्य आहेत. पहा ऐकणे, वाचणे, ऐकणे बोलणे की बोलणे लिहिणे, वाचणे लिहिणे. तर पहा 4 प्रमुख कौशल्य आपल्या सर्वांना माहिती आहेत. प्रमुख कौशल्यात पहा पहिला आहे पहा श्रवण कौशल्य, त्याच्यानंतर पहा वाचन कौशल्य, लेखन कौशल्य आणि चौथा आहे पहा भाषण किंवा बोलणे. तर पहा जे काही 2 कौशल्य आहेत ती अभिव्यक्ती कौशल्य आहेत आणि 2 कौशल्य ही ग्रहणात्मक कौशल्य म्हणून ओळखली जातात. तर पहा अभिव्यक्ती कौशल्यात दुसरं नाव आहे पहा संप्रेषण कौशल्य. लक्षात ठेवायचं आहे संप्रेषण कौशल्य. तर पहा यापैकी जे संप्रेषण कौशल्य अभिव्यक्ती कौशल्य आहे, अभिव्यक्त होण्याचं कौशल्य आहे, तर ती 2 कौशल्य म्हणजे पहा बोलणे आणि लिहिणे. म्हणजे पहा बोलण्यातून आणि लिहिण्यातून आपण त्या ठिकाणी अभिव्यक्त होत असतो, व्यक्त होत असतो किंवा संप्रेषित होत असतो, म्हणून त्यांना अभिव्यक्ती किंवा संप्रेषण कौशल्य असं म्हणायचं. त्याच्यानंतर पहा जे काही ग्रहणात्मक कौशल्य आहे, ज्याच्यामधून आपल्याला काही माहिती ग्रहण करता येते, त्यातून फक्त आपण ग्रहणच करू शकतो. तर ती 2 कौशल्य म्हणजे ऐकणे आणि वाचणे. तर पहा ऐकण्यामधून आपल्याला ग्रहण करता येतं, वाचनामधून सुद्धा आपल्याला जी माहिती आहे ती आपण ग्रहण करू शकतो. त्या ठिकाणी आपण संप्रेषण किंवा अभिव्यक्त होऊ शकत नाही. म्हणून ऐकणे आणि वाचणे ही ग्रहणात्मक कौशल्य आहेत, तर बोलणे आणि लिहिणे ही अभिव्यक्ती कौशल्य आहेत. तर हे लक्षात ठेवायचं आहे. तर पहा अशा प्रकारे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एकूण 15 प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी पहा CTETच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत. तर पहा प्रत्येक प्रश्न तुम्हाला या ठिकाणी समजला असेल तर अशी अपेक्षा आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि या आधीचे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी या ठिकाणी त्याची लिंक तुम्हाला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही व्हिडिओ पाहू शकता. तर पहा अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. तर पहा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.